रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। जुना जमाना, जुने लोक, जुने माणसं, जुने घरं, जुनं जर कोणतेही बघितलं तर जुनं ते सोनं आपण जे म्हणतो त्याच पद्धतीनं आहे। आता हाच एक जुनाच फ्लॅट आहे, पण खूप जुना पण नाही, साधारणतः 15-16 वर्ष जुनाच एक फ्लॅट मी दाखवतोय, जो तसा बघितलं तर 2.5 BHK फ्लॅट असणार आहे। फ्लॅट हा आपला सिद्धांचल फेज 6 ला असणार आहे। ग्राउंड प्लस जवळजवळ ग्राउंड प्लस 18-19 माळ्याची बिल्डिंग आहे आणि मध्यवर्तीच आपला फ्लॅट असणार आहे। पण फ्लॅट जर बघितला तर फ्लॅट हा इतका सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे। येवन तुम्ही जर बघितलं तर ह्या फरशा ज्या आहेत घरातल्या त्यासुद्धा बदली केलेल्या आहेत। अशाच पद्धतीचा जर आपण बघितलं तर हा ईस्ट आणि वेस्ट असणारा फ्लॅट आहे। आपण ज्यावेळेला बाहेर येणार आहोत त्यावेळेला ईस्टला बाहेर येणार आहेत आणि घराच्या आतमध्ये ज्यावेळेला जाणार आहात त्यावेळेला वेस्टला घर असणार आहे। खरं तर बघितलं तर बघा, हा मोफा कार्पेटचा असणार आहे। इथे 1 आणि 2 लिफ्ट आणि 1 शिडी जी खाली स्टेअरकेस तुम्हाला जाण्यासाठी असते, तर ती ही त्याचमुळे आहे की मोफा कार्पेटमध्ये ज्यावेळेला लोक असायचे त्यावेळेला शिड्या 1 असायच्या आणि आता 2-2 शिड्या झाल्यामुळे तुम्हाला कार्पेटवर जर बघितलं तर मग तो सगळा मोठा विषय विचित्र यायचा। तर हे जे घर आहे ना, हे जर घर बघितलं तुम्ही तर बघा, याला पूर्णपणे बदली केले। हे दरवाजा त्यांनी मालकांनी हे चेंज करून घेतलेला आहे। चेंज केल्यामुळे तुम्ही कलर बिलर बघा, अतिशय सुंदर पद्धतीनं फॉल सेलिंग बिलिंग सगळं नीटनेटकं केलेलं आहे। आणि हा जो फ्लॅट आहे याचा मेंटेनन्स जरी विचार केला तर साधारणतः 6,500 ते 7,000 रुपये। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सिद्धांचल कॉम्प्लेक्समध्ये कल्पतरू बिल्डर्सनं बनवलेलं हे घर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं यांनी बनवलेलं आहे। आणि ह्या सगळ्या फरशा बिरशा सगळ्या नवीन चेंज करून आता त्यांनी तो विकायला काढलेला आहे। तर फ्लॅट जो आहे, ज्यावेळेला आपण फ्लॅटमध्ये एंट्री करतो तुम्ही बघा, असा मोठा हॉल मिळतो तुम्हाला। हा हॉल आहे आणि ह्या साईडला हे बघा, हे साईड काम करून घेतलेलं आहे। हे नवं म्हणजे इथं येऊन परत काय करायची गरज नाही आहे, इथं पण काम करून घेतलं आणि तुम्हाला इथं परत बसण्यासाठी म्हणून जागा बनवली आहे। आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या हॉलच्या ह्या खिडकीमध्ये बसणार आहे त्यावेळेला तुम्ही जर समोर बघितलं तुम्हाला येऊरचा डोंगर दिसतोय, अधिक तुमच्याच कॉम्प्लेक्समधलं जे गार्डन आहे त्याचं हे झाडं वगैरे तुम्हाला ग्रीनरी दिसेल। खूप हायर फ्लोरला नसल्या कारणानं खाली जे आहे ते स्पष्ट आणि नीटनेटकं क्लीन दिसते। विशेष म्हणजे ईस्ट वेस्ट आहे। सिद्धांचल हे वसंत विहार लोकेशनमध्ये असणारं घर आहे। बघा, डायनिंग स्पेस किती मोठा आहे। डायनिंग स्पेसची जागा जरी बघितली तर ती खूप मोठी आणि प्रशस्त तुम्हाला जाणवेल। ह्या साईडला परत एक खरं तर मोठा एरिया आहे जो तुम्ही ड्राय एरिया म्हणून वापरू शकता। सध्या काम चाललं म्हणून मला तिकडे जास्त दाखवता येणार नाही, पण जर बघितलं तर मोठा ड्राय एरिया तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये परत इकडल्या साईडला पण आहे। आणि त्याच्यानंतर मग तुम्ही याच्यात जरा थोडं युनिकनेस आहे। फरशी बघा, फरशी किचनमध्ये पण त्याच पद्धतीची आहे आणि किचन बघा किती लांबलचक मोठं किचन आहे। जे 2 साईडला तुम्हाला असं किचन असणार आहे। इथून इथपर्यंत किचन हे मॉड्युलर बनवलेलं आहे।
वरती पण जर बघितलं तर स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे. हाय असाच आपल्याला हा फ्लॅट मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर इकडे आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, हे असं भगवंतासाठी मस्तपैकी मोठं मंदिर आहे. मी बुटं घातलेत म्हणून मी आत जात नाही, कारण तिथं भगवंताचं मंदिर आहे. आणि हा खूप मोठा असा स्पेस आहे. किंवा तुम्ही भगवंताचं मंदिर बनवा, स्टडी रूम बनवा, किंवा तुमचं छोटंसं ऑफिस जरी बनवायचं म्हटलं तुम्ही इथं आतल्या आत बनवू शकता. आणि त्याच्यानंतर गॅसची पाईपलाईन वगैरे ते सगळं आलेलं आहे. आणि मग इकडे जर आलं तर बघा, तुम्हाला इथं पण जाणवतो की बाकीच्या घरांमध्ये गेलं तर तुम्हाला इथे छोटी जागा असते, पण इथं किती मोठी जागा आहे बघा. किती हा स्पेस, ही जागाच किती मोठी वाटते. आताच्या घरांमध्ये गेलात तुम्हाला एवढी मोठी जागा वाटत नाही मधल्या जागेवरती, कारण की ती कमी वाटते. आणि मग परत इकडं आलं का इकडे तुमचं आंघोळीसाठी त्यांनी इथं सेपरेट केलेलं आहे. आंघोळीसाठी हे सेपरेट केले, हात धुवायला वेगळं केले, आणि वॉशरूमसाठी परत वेगळं. अशा पद्धतीचं यांनी हे कॉमनचा जो विषय बनवलेला आहे तो त्या ह्या सिस्टम टाईप बनवलेला आहे. आणि जर वरती बघितलं तर बघा, हे सगळं ग्रेनाइट्स लावून त्यांनी सगळं फिट केलेलं आहे एकदम असं. आणि त्यानंतर मग आपल्याला त्यांचा हा एक बेडरूम आहे, जो आपण ह्या साईड आलो तर इथे एक बेडरूम आहे. आणि ह्या बेडरूममध्ये ह्या मालकांनी मात्र इथे जिमचं प्रावधान केलेलं आहे. पण तसं बघितलं तर हा बेडरूम आहे. तुम्ही जर इकडं बघितलं तर बघा, ह्या साईडला स्टोरेज वगैरे बनवले, अधिक हे वॉलड्रॉप वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं, वरती फॉल सेलिंग सहित हा तुमचा रूम सज्ज आहे. आम्ही अशा सिस्टमनुसार हा इथला कारभार आहे. आणि नंतर ज्या वेळेला आपण बाहेर येणार, बाहेर आल्यानंतर तुम्हाला इकडून बघा किती मोठा असं चकचकीत वाटतं, मोठा हॉल टाईप वाटतं. आणि नंतर मग हा बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज जर तुम्ही बघितलं तुम्हाला लक्षात येईल की किती मोठी जागा तुम्हाला ह्या बेडरूमच्या ह्या साईडला आहे, अधिक त्या साईडला किती आहे, आणि परत त्या साईडला पण किती आहे. मी इकडे जर आलं तर इकडे परत वॉशरूम बाथरूम तुमचं हे एकच आहे. इथे जर तुम्ही ह्या फ्लॅटमध्ये बघितलं तर ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला 2 बाथरूम्स आहेत, एक कॉमन आहे, एक मास्टर बेडरूममध्ये आहे. आणि मग इकडे हे विंडो एसोचा प्रावधान जे जुन्या पद्धतीनं लावलेलं होतं ते, आणि ह्याच्यात पण फॉल सिलिंगचं काम हे सगळं चांगल्या पद्धतीने केलं आहे. इथं मात्र तुम्हाला कपाटाची गरज आहे, कपाट बनवावं लागेल. बाकी बेड आहे हा असाच आपल्याला मिळेल. आणि ह्या साईडला परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी म्हणा, किंवा इथं जरी बसायचं म्हटलं तर तुम्ही निवांत थोडं शांत डोकं करायचं असेल तर इथं बसणे, आणि आपल्या त्या डोंगराकडे बघत बसलं तुम्हाला थोडं शांतता वाटेल नक्की. घराची साईज बघितली तर खरोखर मोठी आहे. घरात कोणत्याच पद्धतीचं काम तुम्हाला सध्या करायची गरज नाही आहे. ह्या मालकाने सगळं काम वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा फ्लॅट जर बघितला तर तसा नवाची नाव आतमध्ये वाटेल. बाहेर बिल्डिंग पण चांगली मेंटेन आहे. त्याच्यामुळे जर हा फ्लॅट आपल्याला बघायचा असेल, घ्यायचा असेल तर मला सांगा, मी हा फ्लॅट दाखवू शकतो तुम्हाला जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा. घर चांगलं आहे. घराच्या वास्तूनुसार समजा कोणी दरवाजा बघत असेल तर त्यानुसार पण ते फिट आहे. 2,10,00,000 रुपये ह्या मालकाने याची किंमत ठेवलेली आहे. याच्यामध्ये हे कमी करायला पण तयार आहेत. आपल्याला आवडलं, आपण आपली ऑफर केली, त्या पद्धतीने याची डील तुम्हाला करायची म्हणत आपण करता येईल असं काही नाही आहे. मी माझं कर्म खूप चांगल्या पद्धतीनं करण्याचा कंटिन्यूच विचार करतो. माझ्या मनात नेहमी मी फळाची अपेक्षा न करता कर्मावरती जास्त विश्वास करतो. आणि जास्तीत जास्त काम करूनच मला वर जायचं आहे. मला असं म्हणजे वर जायचं इन द सेन्स जास्तीत जास्त लोकांना दाखवून मला त्या पद्धतीनं वरती जायला आवडेल. शॉर्टकट मला नको आहे. मेहनत करून घाम गाळून जे मला मिळेल त्याच्यात मी समाधानी आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच कसे वाटत आहेत मला लाईक करा, शेअर करा. अजून हे असं काहीतरी म्हणत जा मध्ये मला आवडेल. आणि त्या पद्धतीनं करा सगळं, कारण मी मेहनत करतो तर माझ्या मेहनतीचं फळ तुम्हीच माझ्यासाठी जे काय आहे ते करू शकता. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.